जेवढाही काही पेंडिंग राग होता आज मैत्रिणीवर काढून टाकला. गिफ्ट घेऊन मी गेले होते वास्तुपूजेच्या प्रोग्रामला. तिथे गेल्या गेल्या सर्वात आधी मला दिसला काळा साप. मी म्हटलं हे काय नवीन, कारण वास्तुपूजा मी पहिल्यांदाच बघितली होती. तिथे लोकांच्या जेवणाचे ताट बघून आम्हाला जरा जास्तच भुका लागल्या. त्यांच्या लक्षात येऊ नये की आम्ही त्यांना डीट लावतोय म्हणून आम्ही स्नॅपचॅटवर लक्ष केंद्रित केलं. मग पटापट गिफ्ट देण्याचा कार्यक्रम आटपून आम्ही जेवणाची ताटं घेतली, कारण जेवण नाही तर मूड नाही, एनर्जी नाही. आणि त्याच जेवणाची एनर्जी मी लावली पंजा लढवण्यात. मी जिंकणारच होते, पण कसं आहे ना, माझं मन खूप मोठं आहे म्हणून मी जाणून हरले. म्हटलं बेटा खुश राहा. जिंकल्यावर तिला गिफ्ट म्हणून आम्ही दिला एक स्टीलचा डब्बा. लहान मुलीसोबत आम्ही आपडी थापडी खेळून च्याऊ म्याऊ केलं. संध्याकाळी गेलो मंदिरात आणि काय सुंदर साज होता देवीचा. मग तिथूनच आमची दुसरी मैत्रीण आम्ही घरी घेऊन आलो आणि तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आलं होतं. पाय धुवायला पाणी काय, मी म्हटलं मला साधं प्यायला पाणी नाही दिलं तुम्ही. तर एवढ्या पोरी जमा झाल्या होत्या. म्हटलं लहानपणीच्या आठवणी ताज्या करूया म्हणून चिठ्ठ्या खेळायचा गेम चालू केला. असं वाटलं होतं फार मज्जा येईल, पण त्या चिठ्ठ्या फक्त फिरत होत्या, जिंकत कोणीच नव्हतं. म्हणून तो चिठ्ठी खेळायचा प्लॅन ड्रॉप केला आणि रील्स बनवायचा नवीन प्रोग्राम चालू केला. रील्सच्या बहाण्याने माझ्यावर झालेला अन्यायाचा बदला मी मस्त घेऊन घेतला. शेवटी 2 वाजेपर्यंत चुगल्या करून आम्हाला झोपा लागल्या. नेक्स्ट व्लॉग मध्ये आम्ही काय मजा केली हे आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये बघू. तोपर्यंत बाय.